राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गाडगेबाबा यांनी जी विचारधारा दिलेली आहे ती विज्ञानवादी विचारधारा आहे। या संतांसोबतच ह्या महाराष्ट्राच्या भूमीला अनेक संतांनी आपल्या विचारांनी समृद्ध केलेला आहे। प्रत्येक संतांनी जर संदेश दिला असेल तो आहे भक्तीचा किंवा युक्तीचा, शक्तीचाही संदेश दिलेला आहे, पण ती कशा प्रकारे वापरायची हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी जया भारती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते नंदनवार स्टुडिओ प्रेझेंट्स योलो स्पॉटलाईटमध्ये। आज या सर्व विषयांवरती चर्चा यासाठी करत आहोत कारण की आज आमच्यासोबत ज्या पाहुण्या आहेत त्यांच्यासोबत खास चर्चा होणार आहे। आपण अगदी दिवसा सकाळी झोपेतनं उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विज्ञानाने शोधून काढलेल्या अनेक वस्तूंचा सातत्याने वापर करत असतो, पण हे सगळं करत असताना आपण कधी अंधविश्वासी होऊन जातो आपल्याला कळतसुद्धा नाही। तर हाच विश्वास, हीच श्रद्धा आणि अंधविश्वास या विषयांवरती आज चर्चा होणार आहे। आणि ह्या चर्चेमध्ये आज आमच्यासोबत सहभागी आहेत आणि चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आलेले आहेत डॉक्टर स्वप्ना लांडे। ताई, तुमचं मनापासून स्वागत आहे। थँक्यू। ताई, सगळ्यात आधी तर मला जाणून घ्यायचं आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा नेमका यातला फरक कसा ओळखायचा? खूप छान प्रश्न आहे हा। कारण अनेकदा आपण जेव्हा बाहेर बोलत असतो किंवा मी पण मैत्रिणींसोबत बोलते किंवा अनेकदा व्याख्यानं दिल्यानंतर जे काही प्रेक्षक असतात, श्रोते असतात, ते ऐकल्यानंतर आपल्याला हमखास एक प्रश्न करतात की आपण जेव्हा अंधश्रद्धांबद्दल बोलतो ना, नाही नाही मॅडम, आमची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही। तेव्हा हा प्रश्न जो विचारला, ह्या माध्यमातून मी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील जो फरक आहे तो सांगू इच्छिते आणि तो फरक समजून घेणे सुद्धा खूपच महत्त्वाचं आहे। कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील जी सीमारेषा आहे ती अतिशय धूसर आहे। बिलकुल बिलकुल। आपण त्याला श्रद्धा म्हणतो पण ती अंधश्रद्धाच असते। कारण जेव्हा मी तुम्हाला सांगेन की श्रद्धा म्हणजे काय, तेव्हा लक्षात येईल, अरे ही तर अंधश्रद्धाच आहे। तर ही जी श्रद्धेची प्रक्रिया आहे ती प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेली आहे। बरं, काय असतं श्रद्धा म्हणजे? समजा एखाद्यावर आपण म्हणतो की माझी या माणसावरती श्रद्धा आहे, या बाबावरती श्रद्धा आहे, कुणावरही, बरोबर। ज्याच्यावरती श्रद्धा आहे त्याला आपण प्रश्न विचारायचे नाही, त्याच्यावरती शंका घ्यायची नाही, तो जे सांगेल ते खरं, म्हणजे त्याचं शब्द प्रामाण्य आपण मानत असतो। बिलकुल। मग इथे चिकित्सेला जागाच नाही ना। जर जो सांगतोय तेच मला खरं मानायचं आहे, मला चिकित्साच करायची नाही, मला प्रश्न विचारायलाच बंदी आहे, तर मग याला तुम्ही कसं काय म्हणू शकाल की हे आमची अंधश्रद्धा नाही? तेव्हा मग ही श्रद्धा समजून घेताना मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की श्रद्धेपेक्षा विश्वास ठेवा। जसं ट्रस्ट तुम्ही मगाशी शब्द वापरला, एक ट्रस्ट ज्याला म्हणतो आपण, तर हा जो विश्वास आहे हा आपल्या पूर्वानुभवावर आधारित असतो। मी छोटंसं तुम्हाला उदाहरण पण देऊ इच्छिते की समजा माझ्या मैत्रिणीवर विश्वास आहे, खूप जास्त विश्वास आहे, नेहमी मला अनुभव आलेला आहे, आणि एखादी गोष्ट माझ्या घरामधून हरवली। आता मी माझ्या सगळ्याच मित्रमैत्रिणींना विचारलं की ही अशी माझी गोष्ट हरवलेली आहे, तुम्ही बघितली का? सगळ्यांनी म्हटलं नाही। आता ज्या मैत्रिणीवर माझा विश्वास आहे तिला पण विचारलं मी, का गं असं ही गोष्ट म्हणजे हरवलेली आहे, वस्तू हरवलेली आहे, तू बघितलीस का? तर ती म्हणते की नाही, मी नाही बघितली। पण 4 दिवसानंतर मी तिच्या घरी गेले आणि सहज पाहिलं, तिच्या रूममध्ये जात असताना तीच माझी वस्तू जी आधी हरवली होती आणि जी त्या मुलीने म्हटलं होतं, ज्या मैत्रिणीने म्हटलं होतं की मी नाही पाहिली, तीच वस्तू मला तिच्या घरी दिसते। तेव्हा माझा जो ट्रस्ट आहे, जो विश्वास होता आधी, तो मी बदलला, त्याला तडा गेला। बरोबर। इथे श्रद्धा नाही आहे माझी, कारण ज्याच्यावर श्रद्धा असते तिथे आपण प्रश्न विचारत नाही। इथे लक्षात आलं माझ्या की हिने ही वस्तू घेतलेली आहे, माझा लगेच जो विश्वास होता त्याचं रूपांतर माझं अविश्वासामध्ये झालं। परंतु श्रद्धेच्या बाबतीत असं होत नाही। जिथे माझी श्रद्धा असते तिथे मी संशय पण घेत नाही आणि प्रश्न पण विचारत नाही। तेव्हा ही जी श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहे याच्यामधली जी सीमारेषा आहे ती जर समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल। म्हणजे तुम्हाला काय ठेवायचं आहे? विश्वास ठेवायचा आहे। विश्वास ठेवा, त्याची पडताळणी घ्या, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय की खरोखर ह्या गोष्टी जो सांगतो आहे ते कितपत खरं आहे, ही जर तुम्ही पडताळणी केली तर तुमच्या लक्षात येईल की इथे श्रद्धेला कुठेच थारा नाही, इथे आपोआप तुमचा जो विश्वास आहे तोच महत्त्वाचा ठरतो। क्या बात आहे, बापरे बाप, हे खरंच किती सोप्या भाषेत तुम्ही सांगितलं। पण मग असं जर असेल पण तुमची कुठेच श्रद्धा नाही आहे का? मग श्रद्धा नाहीच ना। मी आधीच सांगितलं, श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा, आणि मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करते, त्याच्यामुळे मी श्रद्धा नाही, विश्वास आहे माझा। कारण विश्वासाशिवाय हे जग नाही, मला विश्वास ठेवावाच लागेल। पण एखाद्याने सांगितलं, समजा मी आधीच विश्वास नाही ठेवायचा म्हटलं किंवा ठेवायचा म्हटला, तरी मी ठेवल्यानंतर त्याची पडताळणी घेऊ शकते की खरंच हिने जे सांगितलं ते खरं आहे का? पडताळणी गेल्यानंतर मला कळतं, जर खरं असेल तर मी विश्वास ठेवेन, खरं नसेल तर मग मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही। साधी गोष्ट आहे। बरोबर। ताई, आता साधारणतः मला वाटतं की तुम्ही 17-18 वर्ष झाली असेल अंधश्रद्धा निर्मूलनाच्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही याविषयी जनजागृती करत फिरत असता। या सगळ्यामध्ये तुम्हाला कधी ही जाणीव झाली की असं
काही नसतं किंवा श्रद्धा नाही आहे असं तुम्हाला कधी वाटलं? कारण की मी तुम्हाला कधी बघितलेलं आहे तर तुमचं लग्न झालेलं आहे ना, मी तुम्हाला कधी मंगळसूत्र घालून बघितलेलं ना, जोडवे ना कुठली तयारी, असं का? म्हणजे तुम्हाला कधी याची जाणीव झाली? माझं बालपणच म्हणजे माझे जे वडील होते ते कम्युनिस्ट होते. अच्छा. मजुरांसाठी त्यांनी आंदोलनं केलेली आणि माझं जे घर आहे माहेर आहे तिथे देवदेवाराच नव्हता. बरं. कम्युनिस्ट माणसं, त्याच्यामुळे कसं आहे की आम्ही त्या मूर्तीवरती, हे बघा तुम्ही देव मानायचा नाही मानायचा ही तुमची स्वतःची आहे, आपल्याला राज्यघटनेने सुद्धा अधिकार दिलेला आहे. किंवा देव मानणारेच फारच अविचारी असतील आणि देव न मानणारा फारच चांगला माणूस असंही नाही आहे. शेवटी तो भाग संस्कारांचा असतो. पण मी जी लहानपणापासून माझी जी घडण झाली आहे तीच मुळात माणसाला केंद्रस्थानी ठेवून आणि माणसावर सगळ्यात जास्त विश्वास, माणसालाच महत्त्व देऊन मी अशा घरामध्ये वाढलेली आहे. त्याच्यामुळे कधी असे माझ्यावर प्रसंग आले नाही की मी याच्यावरती श्रद्धा ठेवली असेल किंवा कुठल्या बुवाबाबाच्या आहारी गेले असेल. आजही मला जेव्हा कितीही अडचणी हो माझी, मला माहीत आहे की माझ्या अडचणीत एक माणूसच धावून येणार आहे. मी कुठल्याही अशा शक्तीवर किंवा एखाद्या मूर्तीवर किंवा एखाद्या देवाला स्मरून मी असं म्हणणार नाही की माझी ही अडचण दूर कर. मी माझ्या मैत्रिणीकडे जाईल, मला अडचणी दूर करणारी अशी काही माणसं माहिती आहेत. आपण समाजात वावरत असताना आपणही काही अडचणी दूर केलेल्या असतात. अशा माध्यमातून आपण अनेक असा छान आपला गोतावळा तयार केलेला आहे. हे लोक नक्कीच माझ्या अडचणीत धावून येतील. त्याच्यामुळे बालपणापासून मी कधीच कुठल्याच गोष्टीच्या आहारी गेली नाही. आणि मंगळसूत्र वगैरे हे म्हणाल तर माझा PhDचा विषयच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले आहे. बरोबर. त्याच्यामुळे कुठले अलंकार आपण अंगावर घालावेत, अलंकार काय आहेत आणि बेड्या काय आहेत, शृंखला काय आहेत, यातला भेद मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे मी या बंधात पडत नाही किंवा मी मंगळसूत्र घातलं पाहिजे, टिकली लावली पाहिजे. पण तुम्ही असं व्याख्यानं करायला जाता, इतकं प्रखरपणे बोलत असता, तर बाया म्हणा, आता जे बुवाबाजी करणार ते तर नक्कीच तुमचा राग करतातच, पण ज्या बाया आहेत ज्या रोज, म्हणजे इवन मी सुद्धा आता मंगळसूत्र वगैरे असं सगळं घालून असतं, पण कुठेतरी मला असं वाटतं की ही माझी पद्धत आहे माझं प्रेम व्यक्त करण्याची, ठीक आहे. पण अशा कितीतरी महिला असतील की ज्यांच्यासमोर तुम्ही असं बोलता, म्हणजे तुमचं रिसेंटली भाषण ऐकताना मी ऐकलेलं आहे की तुम्ही दोऱ्या धाग्यांबद्दल सांगून राहिले, तुमच्याच बाजूला बसलेली तुमच्यासोबतची प्रवक्ता ती सगळ्या घालून होती. असे पण प्रसंग येत असतील, बाया तुम्हालाही कधी टोमणे देत असतील किंवा तुमच्यावरती टीकाही केली जात असेल, तर ते तुम्ही कसं सांभाळता? नाही, टीका होत नाही. कारण मला काय वाटतं, कसं राहावं काय घालावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. बरोबर. किंवा मी मंगळसूत्र घालत नाही म्हणजे मी खूप ग्रेट आहे आणि जी घालते ती बिलकुलच असंही नाही आहे. आणि टीका करत नाही, कारण मला वाटतं की आपण जेव्हा आयुष्य जगत असतो किंवा समाजात वावरत असतो, मी अनेकांना सल्ला देते. माझ्याच समितीतले काही आमचे नवीन कार्यकर्ते मला म्हणतात की ताई मला बाजूला याला बोलवलं आहे, सत्यनारायण आहे किंवा पूजा आहे, मी नाही कशी म्हणू. तर हे बघा, आपले आणखी 99% आपल्याला आहेत इतके की त्यांना आपण मदत करू शकतो. अनेक याच्यातून तुमची आणि माझी मैत्री, आता आपणही टोटली वेगळं असू शकतो. त्यांचे विचार, पण जेव्हा अडचण येते तेव्हा आपण एकमेकींसाठी धावतो. त्याच्यामुळे त्या राहण्यावरून कोणी टोमणे मारणं किंवा कुणाला राग येण्याचा प्रश्नच नाही, कारण लोक समजून घेतात की मला हे आवडतं, तिला ते आवडतं. त्याच्यामुळे फार असे प्रसंगच माझ्या आयुष्यात आले नाहीत खरं तर. तुम्ही बरेचदा जनजागृतीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम करता, काही प्रयोगही करून दाखवता की कशा पद्धतीने जादूटोणा किंवा काहीतरी जी जादूगिरी दाखवली जाते, बुवा लोक जी करत असतात, हे पण तुम्ही प्रात्यक्षिक दाखवत असता. अशात तुमच्यावरती कधी कुठे हल्ले झाले किंवा कधी कोणी तुम्हाला त्रास दिला, असं काही घडलंय का कधी? हल्ला नाही झाला, पण एका ठिकाणी वाद झाला होता. तो वाद नाही होऊ दिला मी, कारण आम्हाला तसं प्रशिक्षणच दिलं जातं ॲक्च्युली. आणि आम्हालाही माहिती आहे की आम्हाला विरोध करणारे खूप असणार आहेत. तर जेव्हा पण मी आता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करते, प्राध्यापक श्याम मनव सरांनी 1982 मध्ये त्याची स्थापना केली आहे. तर आमचं म्हणजे भूमिकाच अशी आहे की आमचा देवाधर्माला विरोध नाही, तर देवाच्या नावावर ज्या काही बदमाशा चालतात, जे काही लुबाडलं जातं त्याच्यासाठी आम्ही बोलतो. त्याच्यामुळे इतके NSS कॅम्प्स असतात किंवा बाहेरही मी बोलायला जाते तेव्हा मी समितीची ही भूमिका आवर्जून मांडते. मग एका ठिकाणी असेच NSSच्या कॅम्पमध्ये गेले होते बोलायला, कायदा मांडायला गेले होते, महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा जो आला आहे तो मांडायला गेले. आणि त्या कायद्याचा जरा म्हणजे त्या कॉलेजचा बदलौकिक म्हणू आपण त्याला होता की इथली मुलं फार त्रास देतात आणि काहीतरी तुम्हाला बोलतील. ठीक आहे, मी गेले होते, तयारीने गेले, छान कायदा वगैरे मांडला. आणि कायदा मांडण्याच्या अगोदर जेव्हा मी ते कॉलेजला गेले तेव्हा तिथे त्यांचं काहीतरी सुरू होतं आधी की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आम्ही आमच्या आईला नमस्कार करतो उठल्याबरोबर, आम्ही आमच्या वडिलांना नमस्कार करतो, आपली संस्कृती आहे, अतिथी देवो भव वगैरे आपल्याला सगळं माहिती आहे. ते झाल्यानंतर मी कायदा मांडायला उभी राहिले. आधी मी भूमिका मांडली छान, राज्यघटनेने तुम्हाला अधिकार दिला आहे ते पण सांगितलं सगळ्यांना, कुठला धर्म स्वीकारायचा, कोणत्या देवाची पूजा करायची, सगळं आपल्याला अधिकार आहे, त्याच्यावर मलाही बोलण्याचा अधिकार नाही. सगळं झालं, मग मी तो कायदा मांडला. त्याच्यानंतर झालं, आले ते पोरं भांडायला, म्हणजे अगदी मॅडम आम्हाला सांगा देव आहे की नाही. म्हटलं तुझ्याचा त्याचा प्रश्न आहे,
कोणाला देव मानायचा नाही मानायचा, ज्याची जशी घडण झाली आहे, जसं संस्कारातनं आपण जातो तसं तो कोणी मानतो देव, कोणी नाही मानत. म्हटलं मी ह्या विषयावर बोलायला आलेले नाही, मी फक्त कायदा मांडायला. नाही मॅडम सांगा देव आहे की नाही, सांगा देव आहे की नाही. मी अनेकदा त्यांना समजावून सांगितलं, कारण मला माहीत होतं इथे वाद होणार आहे. मी म्हटलं नाही मी हे मांडायला आली नाही, परंतु त्यांनी इतकं फोर्स केल्यानंतर शेवटी मी त्यांना म्हटलं ठीक आहे, फक्त मला तुम्ही देव हा देव आहे असं दाखवून द्या. मग तो देव नाही हे जी गोष्ट नाहीच माझ्यासमोर ती मी कशी सिद्ध करू. जे नाही ते विज्ञान सिद्ध करू शकत नाही. आणि तुम्ही जर मला म्हणाल की डॉक्टर स्वप्ना लांडे नाही आहात तुम्ही तर दुसरेच कोणीतरी दिसता, मी माझे प्रूफ्स देईल तुम्हाला, माझं आय कार्ड दाखवेल, सगळं दाखवेल. पण तुम्ही जर मला म्हणताय की बाबा की असं देव आहे की नाही दाखवा, तर तुम्ही एखादी गोष्ट माझ्यासमोर आणून दाखवल्यावरच मी सांगू शकेन की ते आहे की नाही. पण मी त्याच वेळी त्या मुलांना समजून सांगितलं की मुलांना तुम्ही माझ्या मुलांच्या वयाचे आहात, माझा मुलगा तुमच्याच वयाचा आहे. आणि अशा वेळी तुम्ही मघाशी जे म्हणत होते मातृदेवो भव, आम्ही आमच्या आईला नमस्कार करतो, फक्त आपलीच आई देवाप्रमाणे मानायची का, तिचाच सन्मान करायचं का. मी तुमच्या आईच्या वयाची आहे आणि तुम्ही कुठल्या आवाजात बोलताय माझ्याशी, आणि माझा आवाज बघा, मी किती शांतपणे तुम्हाला समजून सांगते. तर इथे हे महत्त्वाचं आहे, आपण कोणाशी बोलतोय आणि आम्ही फक्त मानतो नाही, आम्ही काय वागतो, कृती काय करतो. फक्त आमची उक्ती आहे तशी, आमची जर कृतीच तशी नसेल तर काय अर्थ आहे. तेव्हा नंतर माफी मागितली त्या मुलांनी. मॅडम खूप छान वाटलं मला की नाही बदल झाला, सांगू शकतो, युथ बदलतो, युवा बदलतो, त्यांना फक्त नीट समजावून सांगण्याची गरज आहे. अगदी बरोबर. आणि मला असं वाटते की हा तुमच्यात आत्मविश्वास असल्यामुळे तुम्ही ती परिस्थिती सांभाळू शकल्या किंवा हाताळू शकल्या. बरेचदा मला असं वाटतं की खूप सगळे लोक अशा वेळेला स्वतःचा तोल गमवतही असतील. आता साधारणतः इतकी वर्ष झाली तुम्हाला समितीमध्ये काम करत असताना, तुमच्यासोबत जी नवीन लोक जुळत आहेत तर त्यांचे स्वतःचे पण काही मीच असतात का, म्हणजे त्यांच्या डोक्यात पण काही कन्फ्युजन असतात, तुम्ही कसं ट्रेनिंग देता या सगळ्यांना? असतातच कन्फ्युजनमधनंच ते येतात. पण मुळात आपल्याला तेच महत्त्वाचं आहे की प्रश्न पडले पाहिजे ना. बरोबर. जसं तथागत गौतम बुद्धांनी म्हटलं होतं की माणसाने निरुत्तर राहिलं तर चालतं, पण निप्रश्न राहता कामा नये. कारण हे जर प्रश्न पडले आणि आपल्याला जर चिकित्सा असली, आपल्याला ते उलगडून पाहायची इच्छा आहे, असा मला प्रश्न पडला, याचं उत्तर मिळालं पाहिजे. म्हणजे हे जे कार्यकर्ते नवीन येतात त्यांना कुठले तरी प्रश्न पडलेले असतात, मीच असतातच त्यांच्या डोक्यामध्ये, पण ते येतात म्हणजे त्यांची इच्छा आहे की आम्हाला हे सगळं शोधायचं आहे, नेमकं काय आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे. जसं महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी पण म्हटलं होतं की शिक्षण आणि काय खरं आणि काय खोटं ह्याची समज ज्याने येते ती शिक्षण खरं. आणि असे जर कार्यकर्ते येत असतील तर आपल्याला माहिती आहे ते वेगवेगळ्या संस्कारांमधनं आलेले असतात, पण ते जेव्हा प्रशिक्षित होतात तेव्हा त्यांना कळतं. आणि याच्यात इतकं महत्त्वाचं आहे की आपण जो माणसावर हे करतो ना, प्रेम करतो, म्हणजे दगडापेक्षाही माणसाला जो मध्यवर्ती किंवा केंद्रस्थानी मांडतो, तर त्याचं माणसावर प्रेम असल्यामुळे तो माणूस कसाही हो तुमच्यासमोर, त्याचा तो द्वेष नाही करत. कारण या समितीत ते शिकवलं जातं की माणूस संस्कारातनं घडतो आणि हा त्याचा दोष नाही आहे, त्याच्यावर तसे संस्कार झालेले आहेत, त्याच्यामुळे त्या ज्या खोट्या नाट्या गोष्टी तो मानतो. आणि जेव्हा आम्ही प्रशिक्षित करतो, जेव्हा खऱ्या अर्थाने मानव सरांकडून प्रशिक्षण दिलं जातं, अगदी सखोल प्रशिक्षण होतं, तेव्हा त्याला कळतं की खरोखर काय खरं आहे, काय खोटं आहे. बापरे बाप. आणि मला असं वाटतं हे खरोखर खूप महत्त्वाचं काम आहे, लोकांपर्यंत हे पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. आता अगदी काही दिवसांपूर्वी आपण पेपरला वगैरे बघितलं असेल की लव्ह जिहादचं परतवाडा असेल, अमरावती असेल, या अशा ठिकाणी खूप जास्त केसेस बघायला मिळालेले आहेत. तुम्ही ह्यासुद्धा कुठेतरी अंधविश्वास किंवा अंधश्रद्धेला बळी पडलेत म्हणून असं होतं असं तुम्हाला वाटतं का? नाही, तिथे अंधश्रद्धा म्हणता येणार नाही, तरुण मुलं मुली आहेत. आणि लव जिहाद नाही म्हणता येणार, कारण आत्ता जे परतवाड्याचं झालं ते सगळ्यात त्या मुस्लिम जो अयान नावाचा मुलगा आहे त्याने ते सगळं केलं, आणि ज्यांचं शोषण केलं ते सगळ्या मुस्लिम मुली आहेत. बरं. तुम्ही जर फोटो पाहिले असतील तर त्या सगळ्या बघा बुरखे वगैरे घातले, नका बाई त्यांच्या याच्यावरती. जास्तीत जास्त त्यात काही मला हिंदू मुली दिसल्या नाही, असतील तर माहिती नाही, पण जे मी फोटोज बघितले म्हणजे ज्या न्यूज पाहिल्या त्यात त्या जास्तीत जास्त मुस्लिमच मुली आहेत. त्याच्यामुळे लव जिहाद वगैरे हा प्रकार तिथे तरी असे शब्द वापरू नयेत असं मला वाटतं. आणि इथे अंधश्रद्धा नाही आहे, इथे तारुण्य आहे, ओढ आहे, त्याच्यामुळे. कारण इथे काही तो बाबा नाही आहे, एखादा बाबा असला कुठेतरी ब्रेन वॉशच केला जातोय असं नाही वाटत का? म्हणजे की त्यांचं जे काही ते शिकलेले असतील किंवा जी त्यांची मान्यता आहे ती बदलून दुसऱ्या कुठेतरी मान्यतेला त्यांनी मानावं असंच त्यांच्यावरती एक प्रेशर टाकलं जातं, म्हणून ब्रेन वॉश केला जातो. हा, ब्रेन वॉश करत असेल, पण याला अंधश्रद्धा नाही म्हणू शकत. अंधश्रद्धा कुठे म्हणू आपण? खरातच्या प्रकरणामध्ये. बरोबर आहे की नाही? जिथेच असं सांगितलं जातं की मी कुणीतरी कृष्ण आहे, तू मागच्या जन्मात, म्हणजे मी मागच्या जन्मात कृष्ण होतो, तू मागच्या जन्मात राधा होतीस, किंवा मी मागच्या जन्मात शंकर भगवान होतो आणि तू माझी पार्वती होती, तेच सांगितलं त्यांनी. त्या मुलीने जे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्या कानामध्ये तो सारखा असा पुटपुटत होता की तुम्ही मागच्या जन्मीचा कृष्ण होतो आणि तू राधा होती. हे इथे याला आपण म्हणू शकतो अंधश्रद्धा.
आता इथे जे परतवाड्याचं जे प्रकरण झालं आहे ते तरुण मुलं मुली आहेत सगळे. एक तर ते आकर्षण आपण म्हणू शकतो आणि वय, त्याच्या त्या वयात असलेलं ते आकर्षण आहे. तिथे कुठेही त्यांना काही असं सांगितलेलं नाही की बाबा मी कुणीतरी मौलवीचाही तिथे प्रकार नाही आहे की एखादा मौलवी आहे बा मुस्लिम त्याने केलं, असंही नाही. एक तरुण मुलगा आहे आणि त्यांनी तरुण मुलींचं एक्सप्लॉयटेशन केलं आहे बस. बरोबर. आत्ता तुम्ही अशोक खरतांच्या विषयाला हात घातला. मी तिकडे येणारच होती खरं तर. अत्यंत उच्च शिक्षित व्यक्ती म्हणजे साधारणतः आपण, मी सरळ रुपाली चाकणकरांविषयीच बोलते, ज्या स्वतः पण IAS साठी तयारी करत होत्या, प्रशासकीय अधिकारी त्यांना आयुष्यात बनायचं होतं आणि महिला आयोगाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर, आणि अशा व्यक्तीकडनं ज्या वेळेला चूक होते तर मला वाटतं सगळ्याच महाराष्ट्र त्यांच्या बागे अगदी हात धुवून लागलेला आहे. पण ती व्यक्ती आहे, चुकणारच आहे, काहीतरी चुका त्यांच्याकडनंही होणारच आहेत. पण अशोक खरातच्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्राने खरोखर या प्रकरणाकडे कशा पद्धतीने बघावं? नाही, खूप मोठा प्रश्न आहे हा, पण असं आश्चर्य नाही वाटलं आम्हाला, कारण असेच मोठे मोठे प्रकरणं याआधी पण खूप झालेले आहेत बाबांचे. फक्त आता त्याच्यामध्ये काही राजकीय कुणाचे तरी हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे तो प्रकरण बाहेर आलं. आणि हे एक नाही, असेच कितीतरी असते. हे झाल्याबरोबर परतवाड्याचं आलं, हे तर बाबाचं नव्हतं परतवाड्याचं, पण शेवटी असे जे आहेत शारीरिक एक्सप्लॉयटेशन करणारे, शोषण करणारे, असेच सगळे आहेत. पण इथे आपण महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे, म्हणून हे जास्त गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण सगळ्यात जास्त जे काही होरपळ होते किंवा सगळ्यात जास्त ज्याचं शोषण होतं ती स्त्री आहे किंवा लहान मुलं असतात. आपण एप्स्टीनचं पण प्रकरण पाहिलं आहे की छोट्या छोट्या मुलींचं तिथे शोषण झालेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्या तर स्वतः गेल्याच. खरं खोटं, जसं सावित्री आईंनी किंवा ज्योतिरावांनी म्हटलं होतं की शिक्षणातून खरं खोटं कळावं, हे नाही, कारण हा पण संस्कारांचा भाग आहे. लहानपणापासून आई सांगत असेल की हा बाबा कुणीतरी ग्रेट आहे, तुम्ही उपास करा, तुम्ही पोथ्या वाचा, तर ते मुलांवर संस्कार होणार. कदाचित त्या मॅडम सुद्धा त्या संस्कारातनं आलेल्या असतील, म्हणून त्यांचं ते आपण पाद्यपूजन करताना दिसतं ना, तर एखाद्या माणसाचे पाय धुणं, आणि अक्षरशः आपण बघतो की ते पाणीसुद्धा अनेक जण पितात त्या पायांचं धुतलेलं. शिक्षित लोक, उच्च विद्याविभूषित लोक असं करतात, तर ते कळलं असतं त्यांना. पण हा शुद्ध म्हणजे आपलं शिक्षण वेगळं आहे, त्या शिक्षणातनं अगदी वेगळंच शिक्षण दिलं जातं. आणि परंपरा ज्या आहेत, लहानपणापासून जे काही संस्कार त्या मुलांवर होता तो संस्कारांचा सुद्धा तो भाग आहे. तिथे महत्त्वाचं गांभीर्याने याच्यासाठी घ्यायची गरज आहे की त्या स्वतः एकट्या गेल्या नाही ना, आणखी बाया नेल्या त्यांनी. आणि असं आपल्याकडे कसं आहे, एक मोठी व्यक्ती काहीतरी करते म्हणजे ती योग्य असेल. बरोबर. आणि हा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार म्हणजे जो स्वतः असं करतो तो तर म्हणजे पीडित व्यक्ती सोडून, समजा जो खरात आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे की मी मागच्या जन्मीचा कृष्ण होतो, त्याच्यामध्ये एक कलम आहे, असं कोणी सांगून जर त्याचं शोषण करत असेल तो कायद्याने गुन्हा ठरतो. तर इथे तर खरात अटकलेला आहे. पण चाकणकर मॅडम जे आहेत किंवा महिला आयोगाच्या अध्यक्ष आपण ज्यांना म्हणतोय त्यांच्यावर का बरं गुन्हा दाखल होऊ शकतो? कारण या कायद्यान्वये जर तुम्ही प्रचार करत असाल एखाद्या खोट्या गोष्टीचा, म्हणजे त्या तिथे घेऊन चाललेल्या आहेत, म्हणजे त्यांनी प्रचार केलेला आहे की हा कोणीतरी बाबा ग्रेट आहे, आणि म्हणून ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. बिलकुल. पण आता कायद्याच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर चाकणकरांनी एक महिला म्हणून त्यांच्या बाबतीत जे घडलं, त्यांनी मीडियासमोर येऊन असं सांगितलं सुद्धा की माझे वैयक्तिक काही श्रद्धा असू शकतात, परंतु तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. तर तुम्ही या त्यांच्या भूमिकेकडे कशा पद्धतीने बघता? नाही, म्हणूनच तर मी आधी म्हटलं होतं की तुम्हाला त्यांचा वैयक्तिक असतं तर आपला प्रश्नच नव्हता. 4 बाया सोबत घेऊन गेलेला आहे, म्हणून आपण मुख्य प्रकारे आपल्याला महत्त्वाचं आहे की 4 बाया जवळ सोबत घेऊन गेल्यामुळे आपल्याला त्याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. आणि महिला आयोगाचे अध्यक्ष, महिला आयोग स्थापन कशासाठी झालेला आहे? जर स्त्रियांचं शोषण त्यापासून त्यांना मुक्ती मिळावी किंवा त्यांना कुठले तरी न्याय मिळावा. आणि इथेच जर अन्यायाच्या ठिकाणी त्या हेतुपुरस्सर घेऊन गेल्या असं मी म्हणणार नाही. त्या मुद्दाम त्याच्या फशी त्याला पाडायचं आहे म्हणून घेऊन गेल्या असंही नव्हतं, कारण त्यांच्या त्या स्वतःच अंधभक्त होत्या ना. आणि त्या भक्तीमुळे त्या अंधभक्त म्हणजे काय आंधळेपणाच झाला की नाही, त्यांना स्वतःलाच जर सत्य दिसत नाही आहे त्याच्यामुळे त्या दुसऱ्या बायांना घेऊन गेल्या. म्हणून इथे वैयक्तिक नाही म्हणता येणार आपल्याला. हा सगळ्या समाजाचा लॉस आहे, इतर महिलांचा लॉस आहे, त्यांचं अख्खं आयुष्य जे आहे ते. आणि त्या जर बाया उघड झाल्या, त्या संसारात नाही गेल्या त्यांच्या, आणि नंतर सुद्धा आत्मसन्मानाने आपण जे जगू शकतो तो जगण्याचा त्यांचा जो अधिकार आहे, जो हक्क आहे, तोच हिरावून घेतल्यासारखा झाला आहे. म्हणून याकडे आपल्याला गांभीर्याने बघण्याची गरज आहे मला वाटतं. तर जसं तू म्हटलं श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे अत्यंत धुसरशी अशी एक रेघ आहे. तेवढाच फरक मला वाटते साक्षर आणि सुशिक्षित या शब्दात सुद्धा आहे. तर मी सुशिक्षित नाही, पण साक्षर लोक ज्या विषयी आता आपण बोललो, पण जी निरक्षर लोक आहेत, ज्यांनी शिक्षण घेतलेलं नाही आहे योग्य पद्धतीने, अशा बऱ्याचशा महिला आपल्या स्वतःच्या काहीतरी कमतरतेमुळे अशा बुवाबाजीला बळी पडत असतात. मग याच्यामध्ये मुलं असावं यासाठी सुद्धा बऱ्याचशा बाया कोण्या देवाजवळ जातील, कोण्या बाबांजवळ जातील, अशा अनेक प्रकार होत असतात. आणि मला याच्यावरती प्रकाश टाकणं अत्यंत गरजेचं आहे.
तेव्हा तुम्हाला काय वाटते की विज्ञान या सगळ्या गोष्टींमध्ये महिलांना काय मदत करू शकतं? बापरे, विज्ञानच मदत करू शकतं. कारण जर एखादी निपुत्रिक स्त्री आहे तर कुठल्या कुठल्या टेस्ट आपल्याला माहिती आहे कोणत्या टेस्ट करायच्या. कारण एखादी जर निपुत्रिक आहे तर त्याच्या मागचं कारण काय आहे हे विज्ञानाने सांगितलेलं आहे. की एकतर समजा एखादी निपुत्रिक आहे तर तिच्या पतीमध्ये दोष असू शकतो किंवा त्या स्त्रीमध्ये दोष असू शकतो. ते दोघं जर निर्दोष असलं तर बाळ सहजासहजी होऊ शकतं. बाकी दुसरे कारण कदाचित एखाद्या वेळी असू शकतील. पण सहसा मोठं कारण काय आहे, एखाद्या पतीमध्ये दोष असू शकेल किंवा त्या स्त्रीमध्ये दोष असू शकेल. मग हे विज्ञानाने सांगितलं आहे. मग तुम्हाला जर मूल नाही तर तुम्ही त्या विज्ञानाचा आधार घेऊन तुम्ही टेस्ट करून वेगवेगळ्या त्याचा आधार घेऊन तुम्हाला मूल होऊ शकतं. ही साधी गोष्ट आहे. पण होतं काय, आपल्या समाजामध्ये का बरं त्या अंधश्रद्धेच्या आहारी जातात? कारण की फारच समाजाचं जर सामाजिक याच्यामध्ये काय सांगितलं की स्त्री परिपूर्ण कशामुळे होते, तिला मूल झालं तर. आणि मग जेव्हा लग्न झाल्यानंतर 1-2 वर्षामध्ये मूल होत नाही तेव्हा घरच्यांना तर टेन्शन असतं, आजूबाजूच्या शेजाऱ्यांना पण फार टेन्शन की बापरे यांच्या घरी पाळणा हल्ला नाही. आणि मग ते लोक सहज तिच्या सासूबाईला, कागबाई तुझ्या घरी काही पाळणा चालला नाही, तुझ्या सुनेला काही दिवस नाही. मग अशा वेळी कुणीतरी कुठून तरी सांगतं की तो एक अमुक अमुक बाबा आहे, त्याला फार तिथे गेलं की गुण येतोच, तिथे गेलं की मूल होतंच. आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आतापर्यंत जी लिस्ट आपल्याकडे आलेली आहे, महिलांचं शोषण झालेलं आहे, अशा अनेक ठिकाणी मी मूल देतो किंवा माझ्याजवळ सिद्धी आहे किंवा या बाबाकडे गेलं की मूल होतं अशी त्याची ख्याती असते. आणि अशा ठिकाणी या बाया जातात. आता काय होतं, तिथे समजा एखादी बाई गेली आहे आणि तिच्यामध्ये काहीच दोष नाही आहे, ती एखाद्या बाबाकडे गेली. त्या बाबाकडे गेल्यानंतर त्याच्या कृपाप्रसादाने, माहिती आहे आपल्याला मूल कोणाच्या कृपाप्रसादाने येतं, तो आसाराम बापू असो, तो राम रहीम असो, तो झरीचा पाटील बाबा असो, सगळे तिथे त्याच्यासाठी बसलेले आहेत. आणि प्रके अत्रेंचं एक महत्त्वाचं वाक्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वृक्ष तेथे छाया आणि बुवा तिथे बाया. ही बाई जेव्हा असं सगळ्यांकडून ऐकलेलं असतं, तिला वाटतं अरे वा मला मूल होईल तिथे गेल्याने, आणि मूल झाल्यामुळे माझ्या समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल मूल असल्यामुळे. मग ती तिथे जाते. त्या बाईमध्ये जर काहीच दोष नसेल तर त्या बाबाच्या कृपाप्रसादाने तिला मूल होतं. पण त्या बाईमध्ये जर काही दोष असेल, तिच्या नवऱ्यामध्ये काहीच दोष नसेल, तर अशा वेळी मात्र त्या बाबाकडे जाऊन त्यांनी कृपा करून सुद्धा तिला मूल होत नाही. मग या बाबाकडे काही याचं फळ मिळालं नाही, मग दुसरा बाबा, दुसऱ्या बाबाकडे फळ मिळालं नाही, म्हणून तिसरा बाबा, अशी तिची वारी सुरू होते. सगळीकडे जाऊन जाऊन अक्षरशः बिचारीचं, म्हणजे एखादी वेश्या काय असेल ना, इतकी वाईट तिची परिस्थिती होते. त्याच्यामुळे महत्त्वाचं काय आहे की जरी ती निपुत्रिक असली तरी तिला समाजामध्ये एक महत्त्व द्यायला पाहिजे. किंवा निपुत्रिक आहे म्हणून बा तिचं अगदीच ती स्त्री पूर्ण नाही असे जे वाक्य आहे ते वाक्य कधीही समाजाने ते काढून टाकायला पाहिजे असं म्हणायला नको. त्यामुळे ह्या स्त्रिया खरं तर त्या अशा बुवाबाबांच्या आहारी जातात असं मला वाटतं. बिलकुल. आता काही कोणाचे काही आजार असतील, जसं आता आपण म्हटलं की निपुत्रिक असणं हे पण समाजाचा एक दबाव सातत्याने त्या महिलेवरती असतो. किंवा वेगवेगळे आजार असतील यासाठी पण लोक वेगवेगळ्या बाबांजवळ जातात, कोण्या महाराजांजवळ जातात, तिथे जाऊन काही ना काही इलाज करत असतात. अशा वेळेला समाजाने कशा पद्धतीने सजग असलं पाहिजे? किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्ही जेव्हा असं बघता तर तुमची कुठे चिडचिड होते का? नाही होते, चिडचिड झाल्यापेक्षा मी समजूनच घेते. आता एक उदाहरण सांगते मी. एकाच घरामध्ये, म्हणजे आमच्याच घरामध्ये एक असंच नातेवाईकांकडे काहीतरी कार्यक्रम होता, आपण ज्याला एंगेजमेंट वगैरे म्हणतो, तिथे त्या ओट्या देतात. आता तुम्हालाही माहिती आहे की मी कुंकू लावत नाही, मंगळसूत्र घालत. आता काय झालं की तिथे गेल्यानंतर माझ्या आजूबाजूला सगळ्यांना ओट्या दिल्या त्यांनी, मला नाही दिली. बाई ही विधवा आहे, बाई हिला कशाला द्यायची? मग चिडचिड झाल्यापेक्षा मी तेच म्हणते की मी का अशी जाते इथे, की मला तेच समजावून सांगायचं असतं की ठीक आहे मी विधवा नाही आहे, मला काही वाटण्याचा प्रश्नच येत नाही. पण माझ्या जागी जर खरी विधवा तिथे असती एखादी आणि तिला असं दिलं नाही, समजा ती बिचारी पारंपरिक याच्यातनं आलेली, पारंपरिक याच्यातनं आलेली आहे, तिला तर वाईट वाटणार आहे ना. मग तुम्ही काय केलं की समाजामधली एक स्त्री तुमच्याबरोबरचा, जिचं विधवा होण्यामध्ये तिचा काहीच दोष नाही, तिचा नवरा मेला त्याच्यामध्ये, मग तिचा नवरा गेल्यानंतर तिचा काही दोष नसताना सुद्धा तुम्ही जर अशी वागणूक तिला देत असाल म्हणजे समारंभांमध्ये, ती परत येईल का? म्हणजे एक जो समाजातला घटक आहे, मग तुम्ही जर समाजामध्ये सगळे सुखी तर समाज सुखी ना. एक समाजातला एक घटक कुठेतरी दुःखी राहतोय, ती घरात स्वतःला घरात कोण घेईल? पुढे ती बाहेर येणारच नाही. बापरे, केवढा प्रगल्भ विचार आहे. हो, वाईट गोष्ट आहे ही. मला वाईट वाटलं नाही कारण मी त्याच्यातले मी सगळा विचार मला माहिती आहे, पण त्या स्त्रीला वाईट वाटू शकतं याचा विचार कोण करेल? तिचा दोष नाही ना एकतर त्यात. आता ज्या कुमारी माता असतात, तुमचं म्हणणं आहे की त्यांनाही एक सन्मानाचं स्थान दिलं पाहिजे, असं जर स्टेटमेंट कधी दिलं तर तुम्हाला वाटतं की ही कॉन्ट्रोवर्सी होईल म्हणून? बिलकुल नाही. कुमारी माता आहे, समजा एखादीवर शोषण झालं एखादीचं माहिती नाही, किंवा नाही शोषण झालं, समजा तिची सहमती जरी असली तर तिचं इतकं काय तुम्ही त्याच्यामध्ये हे असे शोषण करतात लाखो, किंवा वरतून ज्या महिलांचं शोषण होते, घरात सुद्धा बलात्कार होतात, कुटुंबात सुद्धा. आपण म्हणतो की स्त्री घरातही नाही आणि बाहेरही नाही, नोकरीच्या ठिकाणी आपण जो पोष कायदा आला कशासाठी आला?
कुठेच ते सुरक्षित नाही आहे. मग अशा वेळेस जे एक्सप्लॉयटेशन होते, जे झाकून असते, त्याला तुम्ही वाईट म्हणत नाही. आणि जी एखादी कुमारी माता किंवा चुकीचं पाऊल एखादं पडलं असेल असं म्हणू, किंवा तिची संमती असेल म्हणून, त्यात इतकं वाईट वाटण्यासारखं काय नाही. हे वाक्य काही इतकं काही मला नाही वाटत की खूप मोठं वाक्य आहे. नीना गुप्तासारख्या अनेक स्त्रिया, नीना गुप्तानी तर कुमारी असतानाच तिने सांगितलंही नाही, लग्नही केलं नाही, तिने मुलीला जन्म दिला. आज ती मसाबा किती मोठा ब्रँड आहे तिचा. तर अशा अनेक स्त्रिया आहे आपल्या याच्यामध्ये. मी जसं आता सुरुवातीलाच उल्लेख केला होता की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील किंवा गाडगे बाबा असतील, यांच्या विचारांनी किंवा असे अनेक संत आहेत की ज्यांनी खरोखर खूप छान विचार या आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला दिले, संपूर्ण जगाला दिलेले आहे. तर असं कोणी आहे की ज्यांचे विचार तुम्हाला खरोखर मनापासून पडतात? गाडगे बाबा अनेक आहेत, सगळेच समाजक्रांतिकारक. आता माझी PhDच तर महात्मा फुल्यांवर आणि बाबासाहेबांवरती आहे, त्याच्यामुळे सगळ्यांवरती तर मी आता बोलणार नाही. पण सगळ्यांचेच विचार, त्याच विचारातनं माझे घडण झालेले आहे. माझ्या घरात सुद्धा माझ्या वडिलांची जी शिक्षण संस्था आहे तिचं नाव पण महात्मा ज्योतिराव फुलेच आहे, आणि आमची घडणच त्या विचारामध्ये झाली. पण गाडगे बाबा जे निरक्षर होते तरी सुद्धा आयुष्यभर त्यांनी प्रखरचा बुद्धिप्रामाण्यवाद मांडलेला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन मांडलेला आहे. आणि स्वतः असं नाही, ते लोकांमध्ये जाऊन लोकांकडूनच प्रश्न टाकायचे आणि त्यांच्याकडूनच उत्तरं घ्यायची. या पद्धतीने त्यांनी घेतलेलं आहे. लोक खरोखर उत्तरं द्यायचे, आणि तरी सुद्धा म्हणजे लोक त्यांच्या सोबत होते, कारण लोकांना सुद्धा सत्य कळलं होतं. तर गाडगे बाबा खूप मोठं आपल्यासमोर आहे. बहिणाबाई आहेत ज्या निरक्षर होत्या. म्हणजे शिकलेल्या लोकांची उदाहरणं घेतल्यापेक्षा निरक्षर असून सुद्धा, जसं मगाशी म्हणतात ना, साक्षर आणि सुशिक्षित याच्यामधला जो भेद आहे तो इथेच दिसतो. गाडगे बाबा आणि बहिणाबाई आणि बाकीचे आपले अगदी उच्च पदस्थ जे लोक आहेत, उच्च पदव्या घेतलेले जे लोक आहेत, त्यांच्यामध्ये हा फरक आपल्याला इथेच दिसतोय. बरोबर. तर आतापर्यंत आपण ज्या विषयांवरती चर्चा केली, यामध्ये तुम्ही जसं म्हटलं की तुमच्या PhDचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले होते, तर यांच्या जीवनाबद्दल तर तुम्ही खूप सखोल अभ्यास केलाच असेल. तर यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त अगदी मनाला भावलेलं काय आहे? मनाला भावलेलं म्हणजे कुठलाही समाजक्रांतिकारक घ्या तुम्ही, समाजसुधारक घ्या, त्यांनी अग्रक्रम त्यांच्या कार्यामध्ये जो दिला तो स्त्रियांच्या याला. कारण की आपण पाहतो की यांनी जेव्हा काम केलं तेव्हा स्त्रीला एक माणूस म्हणून सुद्धा प्रतिष्ठा नव्हती, किंवा माणूस सुद्धा समजल्या जात नव्हतं. अशा वेळी स्त्रीला महात्मा फुलेंनी अगदी शिक्षित करून, जे आपण म्हटलं त्यांच्या 6 ओळीचं जे महाकाव्य आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले. म्हणजे या ज्या 6 ओळींच्या महाकाव्यामध्ये फक्त भूतकाळ आणि वर्तमानच नाही आहे, तर भविष्यकाळाचं पण सूचन केलं आहे की अशी शोषित व्यवस्था असेल, असं शोषण करणारा असेल तर भविष्यात काय होऊ शकेल. तर हे जे महात्मा फुलेंनी केलं आहे, आणि त्याला मग संविधानाच्या चौकटीमध्ये त्या स्त्रीला खऱ्या अर्थाने तिचे कायदे करून बाबासाहेब आंबेडकरांनी तिला एक असं कोंदण दिलं की ती तिथे माणूस म्हणून प्रस्थापित झाली आहे. तर हे दोघं असो किंवा गाडगे बाबा असो किंवा आणखी कुठलेही समाजक्रांतिकारक आपण जेवढेही घेतली, त्यांचं महत्त्वाचं कार्य हे स्त्रियांसाठी आहे, तिला माणूस म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आहे. म्हणून मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं त्यांच्यामध्ये मला आईच दिसते. म्हणजे वडील तर दिसतातच, पण ते आपले आई वडील दोन्ही भूमिका ते खूप चांगल्या पद्धतीने पार पाडताना दिसतात. त्यांचा अभ्यास करताना हे सतत लक्षात येतं आपल्या. बिलकुल. तर आतापर्यंत जसं आपल्या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा अनेक बदल झाले, याच्यामध्ये आता शारीरिक शिक्षणाला महत्त्व दिलं जातं, लैंगिक शिक्षणही आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये घेतलं जातं. असं तुम्हाला वाटतं का की येत्या काळामध्ये अंधश्रद्धा किंवा अंधश्रद्धा निर्मूलन असे सुद्धा विषय अभ्यासामध्ये असावे म्हणून? येत्या काळामध्ये नाही, ताबडतोब लागू केले पाहिजे. कारण जादूटोणा विरोधी कायदा 2013 मध्ये आलेला आहे, आणि मला सांगायला आनंद होतो की गोंडवाना विद्यापीठ जे आहे तिथे मात्र त्यांनी हा जो जादूटोणा विरोधी कायदा आहे तो त्यांनी विद्यापीठामध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये लावलेला आहे. हां, करायला पाहिजे. पण आज इतकी भीषण परिस्थिती आहे की उलट आपले जे थोरं जे समाजक्रांतिकारक आहे, समाजसुधारक आहे, त्यांचा सुद्धा इतिहास गाळला जातोय, आणि कुठेतरी दैववाद शिकवण्याकडे आपला कल जातोय. आपलं जर करिक्युलम पाहिलं तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त याचा अंतर्भाव होतोय. कुठेतरी अतिशय वाईट गोष्ट आहे आणि चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. हे सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे, आणि ताबडतोब हे जे प्रकार आहेत हे जावेत. ह्यासाठी लैंगिक शिक्षणाला आधी आरोप हे होतं, खूप आक्षेप होता. बरोबर. पण आताही आपण मोबाईल वगैरे मुलांजवळ देतो, आणि सतत नेट वगैरे उघडं आहे, सतत त्यांना पाहायला मिळतंय सगळं. कोविडच्या काळामध्ये तर त्या मोबाईलशिवाय त्यांचा अभ्यासक्रमच घेता येत नव्हता. आता पण सगळा अभ्यासक्रम याच्यावर असतो अवलंबून. तर अशा वेळेस जसं लैंगिक शिक्षणाला आक्षेप होता, पण आता समज आली आहे की आपण किती योग्य तो निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे हे जे आहे अंधश्रद्धा निर्मूलन, ह्याविषयी वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या अभ्यासक्रमामध्ये केला पाहिजे. हा जो कायदा आलेला आहे जादूटोणा विरोधी कायदा, याचा सुद्धा प्रत्येक विद्यापीठाने आपल्या सगळ्या याच्यामध्ये महाविद्यालयांमध्ये सुद्धा अभ्यासक्रमामध्ये हा कायदा लावावा असं मला वाटतं. स्वप्नाताई, खूप छान चर्चा झाली आजची. तुमचं नाव जरी स्वप्न असलं तरी सुद्धा स्वप्नातून निघून सत्यात जे काही आहे ते सगळं तुम्ही लोकांसमोर मांडलेलं आहे.
तुमचा हा प्रवास असाच छान चालत राहू, तुमच्या माध्यमातून अशा अनेक जनजागृतीच्या मोहीम सातत्याने सुरू राहणार आहेत हेही आम्हाला माहिती आहे. पुढच्या येणाऱ्या तुमच्या सगळ्या उपक्रमांसाठी आमच्या खूप सगळ्या शुभेच्छा. आणि मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, फक्त येत्या 18 तारखेला मराठा मंडळ जे आहे आपलं, तिथेच मराठा मंडळमध्ये येत्या 18 तारखेला बुवाबाजी विरोधी परिषद घेण्यात येते आहे. दुपारी 1 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 6 वाजता प्राध्यापक श्याम मानव सर यांचं समारोपीय भाषण राहील, व्याख्यान राहील. आणि याच्यामध्ये हे जे खरात प्रकरण आहे किंवा स्त्रिया बळी का पडतात ह्या विषयावरती सखोल असं मार्गदर्शन राहणार आहे. काही तुमचे प्रश्न राहतील त्यालासुद्धा उत्तरं देता येतील. यावेळेस तुमचे काही जे विचारायचे आहेत प्रश्न ते सुद्धा तुम्ही विचारू शकाल. तर मोठ्या संख्येने या परिषदेला हजर राहा असं मी आवाहन करते. आणि इथे मला बोलवलं याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद ताई. तर ह्या होता डॉक्टर स्वप्ना लांडे. बुवाबाजी असेल किंवा अंधश्रद्धा असेल या सर्व विषयांवरती अतिशय प्रखरपणे त्या सातत्याने प्रहार करत असतात. आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि खरोखर ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व समाजामध्ये रुजवलं असेल, ज्या संतांनी ह्या महाराष्ट्राच्या भूमीला साक्ष नव्हे तर सुशिक्षित बनवलं असेल, अशा सगळ्यांच्याच बाबतीत ताई सातत्याने बोलत असतात. ताई आज आलात, वेळ दिला त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. आपलेही धन्यवाद. तर परत भेटूया नवीन भागामध्ये नवीन व्यक्तिमत्वासह, नवीन विचारांसह. तर बघत राहा नंदनवार स्टुडिओ प्रेझेंट्स योलो स्पॉटलाइट. परत भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.